तुम्ही म्हणशाल एवढे दिवस घरी होता दिंड अचानक कस काय ते म्हणते ना रे उजळले भाग्य आता मग भेटसी केशव. तर आज काय तर विषय झालाय. आई साहेबांना जायचं होतं प्लॅन झाला त्यांचा जायचा. मग काय प्लॅन फिक्स नव्हता बरं का 5 दिवस दिंडीमध्ये आम्हाला 30 तारखेपासून. आई साहेब म्हणलं मला पण येऊ द्या. पहिले म्हणलं घास वगैरे कापून आणू आपल्या शेवटचं गायांचा नाही का 2-4 दिवस जायचं म्हटलं. आता म्हटलं आपलं दहाचे प्लॅन फिक्स चला दर्शन वगैरे करून येऊ म्हटलं सर्वांचे नाही का. डायरेक्ट वरती निघालो. आपल्याला 3-4 घर दर्शन करायचे होते. पहिले दर्शन घेतलं सर्वांचे नाही का. नंतर आपलं शेवट नानाची ती नाना ते काय होतं त्यांनी दर्शन वगैरे केलं. आपल्याला नको टाइम व्हायला बसतोय 9 वाजता आवरलं वगैरे आणि डायरेक्ट निघलो. आणि पब्लिक मला बसत नाही का मी खरं दिंडीमध्ये चाललोय म्हणून. बरं महामंडळामध्ये साहेब पप्पा दाजी म्हटलं काय टेन्शन नव्हतं. ते म्हणजे चला चहा प्यायला जावं लागतंय म्हणलं बरं बस चला काय अडचण नाही फक्त बस नको निघून जायला तुम्ही टेन्शन कशाला घ्या म्हणे. मस्त निवांत चहा वगैरे प्या तुम्हाला बस वगैरे देतो म्हणे बघून काहीच विषय नाही. काय बस वगैरे आली मस्त पैकी बसलो काय अडचण नाही. आणि कसं आहे पब्लिक तुम्हाला माहितीये का मी जाणार दिंडीमध्ये पण करमाळ्यापासून पुढं म्हटल्यावर थोडंसं लांबच अंतर आहे. मग जेवण वगैरे केलं दुपारचे मस्त पैकी मिरची भाकर आणि आपल्याला दिंडी भेटली बरं का संध्याकाळच्या टायमाला 5 वाजता दिंडी वगैरे भेटली. मागं तिथे उतरून घेतलं फाट्यावर एका ठिकाणी आणि डायरेक्ट मुक्काम ठिकाणी पोहोचलो पब्लिक. आणि तुम्हाला एक विचारायचं मला कोण कोण माझा लॉग बघते पंढरपूरच्या वाट्यान जे गाव आहे त्या गावातून सांगा मला कमेंट करा डायरेक्ट कोणत्या कोणत्या गावातून कोण कोण लॉग बघ. आता ऐका झोपतो मी भेटू दे सकाळी मस्त की निवांत मध्ये नाही का. जय श्रीराम. अरे फॉलो तर करा कारण की आलोय गावातून आणि पोहोचणार प्रत्येकाच्या मनापर्यंत.